विमाननगरच्या पबमध्ये गुन्हेगारांची डीजे पार्टी थाटात पार पडली। पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरतीच ही बर्थडे पार्टी अतिशय गोंधळात पार पडली। बर्थडे करणाऱ्या भाईच्या पेंटरने सर्व व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकले। सोशल मीडियावरती भाईच्या बर्थडेचे व्हिडिओ व्हायरल झाले। व्हिडिओच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचं काम पुण्यात सुरू आहे। नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। अधिक माहिती घेऊयात। रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रेवती, नेमका हा काय प्रकार आहे? कशा पद्धतीने दहशत माजवली जाते बर्थडे पार्टीतनं? नक्कीच प्रज्ञा, खरं तर आता अशी परिस्थिती झाली आहे पुणे शहरामध्ये की पुणे शहर हे खरं तर एज्युकेशन हब होतं, पण पुणे शहरातील हे विमाननगर किंवा कल्याणी नगर हा जो उच्चभ्रू परिसर आहे तो पार्टी हब झालेला आहे। कारण अनेक जे पब आणि क्लब्स आहेत ते याच परिसरामध्ये आहेत आणि त्यामुळे वारंवार अनेक रहिवाशांना देखील तिकडे त्रास होतोय आणि तिकडे अशा प्रकारच्या घटना देखील होत आहेत। अशीच एक धक्कादायक घटना ही विमाननगर परिसरामध्ये मधील असलेल्या थ्री मस्केटियर्स या पब मध्ये घडलेली आहे, जिकडे एका चक्क रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी पार्टी केलेली आहे। ही पार्टी या थ्री मस्केटियर्सच्या पब जिकडे आहे तिकडे पार्किंग मध्ये हे सगळे लोक जमा झालेली होती। 100हून अधिक लोक होते तिकडे आणि त्याचा जो पेंटर आहे त्याचे व्हिडिओ हे सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आलेले होते आणि त्यासोबतच याचा उद्देश असा आहे की परिसरामध्ये दहशत पसरवण्यासाठीचा हा सगळा त्यांचा खाटाटोप होता। त्यासोबतच या सगळ्यामधली सगळी धक्कादायक बाब अशी आहे प्रज्ञा की ज्या भाईचा हा बर्थडे होता त्याचं नाव आहे फिरोज शेख। फिरोज शेखच्या नावाने विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे आणि तो सुद्धा 353च्या अंतर्गत, म्हणजे सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्या कामात अडथळा आणण्यामुळे हा सगळा जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। असं असतानाही देखील 100 लोक तिकडे तो जमा करतो, तिकडे तो पार्टी करतो आणि तिकडे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतो। मग या सगळ्यामध्ये तिकडे असताना पुणे पोलीस काय करत आहेत यावरती प्रश्न इथे उपस्थित होतो आणि त्यासोबतच तिकडच्या सुरक्षतेवरती देखील आता खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे। प्रज्ञा, नक्कीच अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल। आता पुणे पोलिसांना यावरती अर्थातच नजर ठेवावी लागणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती।